नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत दोनदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतोय ते आपण जाणून घेणार आहोत। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतोय का। सुटकॉन मक्याची कणसाची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सुटकॉन कणीस पाहायला मिळते। तर आज दर जे आहे ते 14 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळते। सीताफळाची आवक पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। तर कमीत कमी आज सीताफळासाठी 30 रुपये ते जास्ती असतं 120 रुपये किलोपर्यंत आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर गावरान सीताफळ आपल्याला पाहायला मिळते। अननसची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, मोठ्या साईजमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये आपल्याला 700 ते 900 रुपये डझनपर्यंत आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। पपईच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी आज कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 28 रुपयापासून ते जास्तीत जास्त 36 रुपये किलोपर्यंत आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। गावरान पेरू चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कमीत कमी आज 30 रुपये ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला गावरान पेरूसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबीसाठी आज जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मोसंबीचे दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर मिडियम ते लहान साईजमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। डाळिंब पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लहान साईजमध्ये डाळिंब पाहायला मिळते। तर साधारणतः 100 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 300 रुपये किलोपर्यंत आपल्याला डाळिंबासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 300 रुपयेपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते। पेरूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तायवान पेरू पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी साधारणतः 60 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे ते आपल्याला तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी कलिंगडासाठी आज 5 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी आज कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः आपल्याला 60 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। लिंबाची आवक पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला आज वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळतात। तर लिंबांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला आज 5 रुपयाने वाढलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते।